पाठून खेळत बोलतो खराब खेळतोय या ठिकाणी आपण तक्ष वॉरियर्स आणि रॉयल आरसीबी असं सामना पाहतो जिथे एक मजबूत फलंदाज एक उत्तम बॅटर म्हणून देखील पाहिजे होतं इथं मात्र सचिन चांगला षटक फेकताना पाहतोय स्वतःच्या बॉलरमध्ये अडवलं जातोय आणि खेळाडूला त्या ठिकाणी थांबवलं जातं आता मात्र जोरदार फटका तक्ष 11 करून तक्ष वॉरियर्स प्रत्येक मॅच आहे भेटेल बा मात्र बावा मार मार सेम बॉल मागत ओपन साठी ठीक आहे पण इथं मात्र बॉक्स मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने खेळावं लागतं टॅग मारावं लागतं मोठमोठे पट्टे आखून टप्प्याचा चेंडू या ठिकाणी ठेवावा लागतो हे नाव महाराष्ट्र पूर्ण करायचे देखील स्ट्राईकसाठी येतो स्ट्राईक रोटेट केली जाते चांगल्या पद्धतीचा आपण त्या दोन गड्यांचा ताळमेळ पाहिला रनिंग बिटवीन द विकेट एक चांगला सुरेख समन्वय पाहिला दोन्ही गड्यांमधला जोरदार फटका नरेशला मात्र यावेळेला चूक केलेली नाहीये चांगलं क्षेत्ररक्षण केवळ आणि केवळ धावसंख्या होती ती 10 दुसरं षटक ऋषभचं झालं निखिल उंचगडी ज्याने ठरवलं तरी प्रत्येक फटका मजबूत मारू शकतो लगभग ऋषभने चांगले षटक फेकले मित्रांनो आतापर्यंत या शतकाची सांगता करण्याकडे वळतोय तो ऋषभ जोरदार फटका आणि पुढे चेंडू बाद होतोय तो निखिल पक्ष संघ पुन्हा एकदा अडचणी देतोय कारण निखिल सारखा एक जबरदस्त प्लेअर मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतो स्वतः समोर आणि त्याची जागा घेण्यासाठी येतो तो रवींद्र डिके आलेल्या ग्राउंडच्या पायाकडे पडणार जुनी स्टाईल वापरणार एक कोण प्लेअर नाही मग ते रे पण समोर मात्र या ठिकाणी सोहम असणार आहे तो गोलंदाजीसाठी बघूया तिसरा आणि निर्णायक षटक फेकतोय सोहम डिके तो खरा ठरला इथं नो प्रश्न आज रवींद्र डिकेच्या बॅट मधून पप्पूच्या बॅट आज सुरेख फटकाय धावायचं कधी हे ठरवायला लागतं धावू का नको असं करून चालत नाही बाद होण्याची चिन्ह जास्त असतात आज बॅट तळपते तळपते ती रवींद्र डिकेची बॅट पप्पूची बॅट आणि पुन्हा एकदा आपण सोहमला पाहतोय या वेळेला मात्र सोहमने पप्पूला फसवलं आणि निर्धाव चेंडू टाकला धावसंख्या अजूनही स्थिर आहे 19 चला असू दे किरण आणि एक धाव घेतली ती पप्पूने धावसंख्या होती ती 20 पुन्हा एकदा टाकला ना की पाठी सुबह सोडला ना की पाठी हो बरोबर शेवटच्या चेंडूवरती बळी जातोय दोन मारला मी 3 मारले 3 चौके मारले मोठी स्पर्धा पण या शिवणवाडीमध्ये अर्थात शिवसाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहतोय सर्वांची नजर या लीगकडे कारण अशा प्रकारची स्पर्धा आज आपण शिवसाईच्या वतीने संपन्न करताना पाहतोय भविष्य काळामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धा होतील आणि एक काळ असा असेल की शिवणवाडीची संपूर्ण लीग होऊ शकते याची चिन्ह आपण या स्पर्धेदरम्यान पाहतोय दरम्यान पुन्हा एकदा अमर गोलंदाजीसाठी समोर मात्र नरेश असणार तक्ष वॉरियर संघाला निश्चितच जिंकण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे बडी मेहनत घ्यावी लागणार आहे आणि इथं मात्र वाईट चेंडू पंच नागेश डिकेचा इशारा पंच म्हणून बाळू नरेश बाळू योगेश आणि नागेश
म्हणून मित्रांनो बॅटिंगच्या माध्यमातून आतापर्यंत सगळ्यांनाच नाराज केले, पण गोलंदाजीनं बऱ्यापैकी आपल्या भरून काढलाय डाव. जोरदार प्रहार करतोय तो नरेश आणि 5 धावा वसूल करतोय. 9+4 धाव संख्या होती ती 6. इथं मात्र सुरेख चेंडू फेकला. तीन पंच ठेवले काय जोरदार धक्का मारायचं, पण कमबॅक चांगलं करून दिलं. या खेळामध्ये निश्चितच पुन्हा एकदा आपण परत आलो ते अमरमुळे, कारण अमरनं सलग 2 चेंडू टाकले. 2 चेंडू नेदाव विरुद्ध संघावरती दबाव, नरेशवरचा दबाव. या वेळेला मात्र नरेशला दबाव जुगारून टाकलाय. उत्तम फटका मारला आणि पुन्हा एकदा 4 धावा. धाव संख्या पोहोचवली ती निश्चितच आपण 10 वरती. जिंकण्यासाठी 25 धावांचा आव्हान पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. नरेशचा पुन्हा एकदा फटका, अमरचं खराब असं त्या ठिकाणी गोलंदाजीचं पुस्तक. या ठिकाणी आपण पाहतोय धाव संख्या होती ती 14. तुषार या वेळेला मात्र मोठा फटका संदेश कडून. धाव मात्र मिळण्याने फटका सुरेख होतं, पण चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण संदेश कडून. आता मात्र मोठा फटका अमर खेळण्यात धाव पूर्ण जाते का खेळी जाते का पाहायचंय. अथर्व बंद पावलाने येतोय. पण चालत आला होता, पण चेंडू अडवला गेला. पुन्हा तुषार या वेळेला एक घेतला तरी चालेल होते दारात. जोरदार प्रहार केला जातोय आणि निश्चितच आपण पाहतोय 2-1 तुषार कडून मात्र सलग या ठिकाणी खराब चेंडू अर्थातच 9 चेंडू फेकले जात आहेत आणि त्याचा फायदा मिळतोय तो विरुद्ध संघाला. या वेळेला मात्र सुरेख फटका होता. अथर्व चेंडू अडवतोय. धाव संख्या होती 20. पहिलं चेंडू खूप लांब फेकलं आणि इथं मात्र तुषार काय करतो म्हणजे पुन्हा एकदा सुरेख फटका अडवला भावेश कडून आणि अखेर 1 धावचा निश्चित मिळते. धाव संख्या होते ती 21. 4 पाहिजे. संदेशचा सुरेख फटका जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असताना जिंकण्यासाठी केवळ 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावा. शुभमच्या हातामध्ये चेंडू स्थिर होतोय आणि समोर मात्र संदेश आव्हान सोबत केलं जातं, पण निखिल टाकत नव्हतं. मित्रांनो इथं चौकार गेला असतं तर सामन्याचं चित्रच बदललं असतं. तर पुन्हा एकदा या वेळा मात्र जोरदार फटका आणि संघाला विजय खेळून आणला जातोय. या 2